गुड मॉर्निंग गाईज. आज आहे शुक्रवार आणि सकाळी सकाळी आम्ही उठून गेलेलो आहे. आमची सकाळ म्हणजे सकाळची 11 किंवा 12 असंच असतं. आणि लाडूला पण उठवून पेज वगैरे खाऊ घालून दिली, बिस्किट वगैरे खाऊ घालून दिलं. म्हटलं चला आता व्लॉग चालू करूया म्हणून ब्रश केलं, तोंड वगैरे धुतलं आणि व्लॉग चालू करून दिलेला आहे. लेट सी आजचा दिवस कसा जातो. आणि लाडू तिथे उभी आहे, तिचे पप्पा गेले ऑफिसला, त्याच्यामुळे ती तिथून आवाज देते पप्पांना आणि तिचे मस्त खेळते. त्याच्यामुळे मी थोडीशी एडिटिंग करून घेते. गाईज मी लाडूला आहे ना ही मिल्की मिस्टची जी फ्लेवर्डवाले दही येतात ना ते खाऊ घालते. ॲक्च्युली ना ते तिला आवडतात पण, आणि दही छोट्या पोरांना चांगली पण असते. द्यायला तर पाहिजेलच आणि तिला तर फारच आवडते. त्याच्यामुळं मी तिला मॅन्डेटरी देतेच. आता तिची रिॲक्शन बघा. यमी यमी यमी. दही आवडते तिला, फार आवडते. दही ही पदार्थ आमच्या लाडूला खूप आवडतो. गाईज आमची राधा आहे ना म्हातारी तिला कोणत्या पण प्रकारचे बडीशोप दिले तरी ती खाते. म्हातारी कोणत्या जमान्यातली काय माहिती, पण कोणत्या पण प्रकारचे बडीशोप दिले तरीही ती खाते. घरवीर सगळं आवरून झालं आहे आणि इथे तिला थोडंसं संध्याकाळचं घेऊन बसलेली आहे नादी लावायला. ते खेळते मस्त बडीशोप खाता खाता. इथे ना मी लाडूला घेऊन चहा चाळते. तिला घेऊन कामं करणं खूप जास्त डिफिकल्ट आहे, पण काय ना करायला लागतं. कारण की ती खालीच नाही राहते. आज ती खूप इरिटेटेड आहे आणि काय माहिती का बरं, तिला असं झोपेतनं उठली का तिला मीच लागते आणि मलाच धरायचं, मीच घ्यायचं. त्याच्यामुळे ती खाली काही राहतच नाहीये. मीच घेऊन तिला हँडल करते. संध्याकाळचं माझ्यासाठी खूप जास्त डोकं दुखत होतं म्हणून आज 3-4 दिवसानंतर आहे ना मस्तपैकी असा चहा ठेवून घेतलेला आहे. चला आपण चहा एन्जॉय करूया. गाई संध्याकाळ झालेली आहे आणि मी मस्तपैकी थोडासा चहा ठेवून घेतलेला आहे टोस्ट सोबत. आणि लाडू आज जास्त इरिटेटेड आहे, खूप चिडचिड करते बा, चिडचिडपणा बघा. हां बस बस बघू, चुचू बघू चल. असं तिचा त्रास चालू आहे आणि ती इरिटेट करते खूप सकाळपासून जास्त आणि खूप चिडचिड करते. थोडं ना बाहेर आलो होतो, संध्याकाळचं 6 वाजून गेलेले आणि हिला पण थोडं डॉगसोबत खेळायला आणलेलं आहे. लेट्स सी आता ही किती वेळ खेळते आणि किती वेळात थकते आणि मग कधी घरी येते. अजून मला पीठ पण मळायचे पोळींचं, म्हणजे ते भिजले का छान चपात्या येतात नाही का. हे बा तिथे डॉग झोपलेले, आता ते सगळे पळत आहे तिला. हे बा हिच्यासाठी सगळे पळत येतील. हे बा हे असे तिच्यासोबत खेळतात त्याशिवाय. गाईज आम्ही इथं मंदिरात आलो होतो आणि ही सी द नॅचरल लाईट, माझी स्किन बघितली का नॅचरल लाईटमध्ये सूर्य मावळतोय आणि माझं स्किन सूर्यासमोर आहे. आणि इथे लाडू मस्त नंदीसोबत खेळते, मी बसलेली आहे. हे मंदिर आहे आमच्या कॉलनीचं. व्ह्यू बघा एक नंबर आहे का. आणि हे महादेव मंदिर आहे. इथे लाडू खेळते मस्त नंदीसोबत. पप्पी घे नंदीला, जे जे बाप्पा कर, चल जे जे कर सोना, जे जे कर जे जे जे. गाईस जवळ 1 तास होत आलेला आहे बाहेर येऊन, पण हिला काय घ्यायचं नाही घरी. आणि पप्पा, आमच्याकडे फक्त पप्पाचा धडा चालतो. सांभाळते मम्मी दिवसभर आणि पप्पा, बस एवढंच येतं पप्पा. म्हणून ना ह्या मुलींना फक्त बाप लागतो बस, मला माहिती आहे. तर गाईज काल जास्त काही शूट करता आलं नाही, कारण की माझ्या फोनमध्ये स्पेस कमी आहे आणि स्पेस कमी असल्यामुळे मला खूप प्रॉब्लेम येतोय स्पेशली. तर गाईज व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि काल मला जास्त काही शूट करता आलं नाही, व्लॉग पण एंड करता आला नाही, कारण की थोडेसे काहीतरी इश्यू झाले होते. त्याच्यामुळे माझा मोबाईल मला त्रास देतोय, कारण की तो फक्त 128 GB आहे आणि त्यातल्या त्यात 128 GB स्पेस पूर्ण इज इम्पॉसिबल फॉर व्हिडिओ शूटिंग.
तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब गाईज. थँक्यू सो मच. असंच तुमचं प्रेम माझ्यासोबत राहू द्या आणि चॅनलवर आले आहात व्हिडिओ बघतात सबस्क्राईब करून घ्या गाईज आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकन क्लिक करून घ्या.